कैलासवासी कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी कृष्णमामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी दाभोळ येथील गरिबांचे डॉक्टर समजल्या जाणाऱ्या कैलासवासी डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला असून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे यांच्या हस्ते डॉक्टर लुकतुके यांचे चिरंजीव केदार लुकतुके हा पुरस्कार स्वीकारणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। कैलासवासी कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या वतीने समाज प्रबोधन, संस्कृत प्रचार, उद्योजकता, आयुर्वेद सेवा आदी विषयात समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रुपये 25,000 असे आहे। या पुरस्काराचे वितरण रविवार तारीख 14 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता दाभोळ येथील दत्त मंदिर सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे यांनी पत्रकारांना दिली। आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे दरवर्षी कैलासवासी कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक पुरस्कार देत असतो। आतापर्यंत दिलेले बरेच पुरस्कार आहेत, हा 14वा पुरस्कार आहे आणि ह्या पुरस्कार देण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माणसं श्रेष्ठ दर्जाचे येऊन गेले आहेत। त्यामध्ये आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एका कार्यक्रमाला पुरस्कार द्यायला होते। नंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर एका कार्यक्रमाला होते। असे बरेच महान व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार द्यायला होते। विशेष करून हे पुरस्काराचे कार्यक्रम दापोलीत जास्त आले, पण खेडलाही झालेला आहे, चिपळूणला 2 झालेले आहेत। अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रम होतात। समाजातल्या तळागाळातला जो कार्यकर्ता असेल की ज्याने भरपूर काम केलंय पण प्रसिद्धीपासून दूर आहे, अशा माणसांना सामान्यपणे आम्ही हा पुरस्कार देतो आणि अशा पद्धतीने हा पुरस्काराचा कार्यक्रम चालतो। या पुरस्काराचा हा 14वा कार्यक्रम आता दाभोळ येथे अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर मधुकर लुकतुके यांना पुरस्कार यावर्षी आपण पहिल्यांदाच प्रतिष्ठानचाही प्रयत्न असा आहे की मरणोत्तर आपण तो पुरस्कार देत आहोत। सुरुवातीपासून आम्ही त्यांना तो पुरस्कार द्यायची योजना होती, पण दुर्दैवाने त्यांचा आजार बराच बळकावला आणि त्याच आजारामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून असा कार्यक्रम आम्ही त्यांना देत आहोत। डॉक्टर लुकतुके बद्दल बोलायचं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी अशी आहे की बिन खुर्चीचा डॉक्टर आणि डॉक्टरांच्यातला देव माणूस अशी त्यांची प्रसिद्धी, असे हे डॉक्टर होऊन गेले। हा पुरस्कार देण्यापूर्वी मग आम्ही त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी संपर्क केला, मुलांशी संपर्क केला आणि म्हटलं असं आमच्या मनात आहे तर तुम्ही स्वीकाराल का। आम्ही विनंती केली त्यांना आणि त्यांनी होकार दिला। त्याने तो होकार दिल्यानंतर आम्ही कार्यक्रमाची रचना केली। खरं म्हणजे कार्यकर्ते आमचे दापोलीला बरेच, आत खेड्यात जाणं कठीण असतं, पण मिहिर महाजन आणि त्याचा जो आमचा इथे काम करणारा ग्रुप आहे त्या मुलांनी भरपूर कष्ट करून तिथे कार्यक्रम घ्यायचा निश्चित केला। कारण आजूबाजूच्या 14-15 गावामध्ये जवळजवळ 50-60 वर्ष डॉक्टरांनी काम केलं म्हणून त्यांना देव मानणारे बरेच लोक आहेत आणि त्यांची काही जणांची इच्छा होती की आपण या ठिकाणी यावं, हा कार्यक्रम घ्यावा आणि तशा कार्यक्रमाचं नियोजन आपण करतो आहोत। मी मगाशी सांगितलं ते की एकदम खालच्या दर्जात ज्याची फार मोठी प्रसिद्धी नाही, आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे, पण ह्या पुरस्काराची प्रसिद्धी सगळ्या महाराष्ट्रभर होते आणि त्यामुळे पुरस्कार आम्ही 4 प्रकारचे देतो। एक प्रकारचा समाज प्रबोधन करणारी व्यक्ती, दुसरा आरोग्य आहे, तिसरा शिक्षण आहे आणि चौथा उद्योजकता आहे। याच्यापैकीच दरवर्षी आपण पुरस्कार देतो आणि एखाद्या वेळी मग आम्ही असंही करतो की ही व्यक्ती आता जरा हे झालेलं आहे, पण यावर्षी हा पुरस्कार बदलून देऊया वर्षाला, असे प्रकारचे पुरस्कार आपण देतो। आणि तळागाळातल्या त्याचं स्वरूप असं आहे, मानपत्र 25,000 रुपये रोख आणि मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्याबद्दल सगळ्या समाजाला माहिती सांगणं, हा त्याचा मोठा उद्देश असतो। त्या कार्यक्रमासाठी दरवर्षी कोणी ना कोणी, मी मगाशी जशी नावं सांगितली तसा अतिथी लागतो। आता यावर्षी आपण डॉक्टर ओम प्रकाश शेट्टे, अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र यांच्या हस्ते तो आपण देणार आहोत। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी येतात मामा महाजनांचे
अनेक प्रसिद्ध लोक येतात, ज्यांना मामांची माहिती आहे किंवा डॉक्टर लोकटिकांची माहिती आहे, असे अनेक डॉक्टर यावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न आहे. त्यांना आपण बोलवलेला आहे आणि असा हा कार्यक्रम 14 तारखेला होतोय. आपल्या माध्यमातून आपल्याला जेवढं कळवता येईल तेवढं लोकांना कळवावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉक्टर लुकतुकेंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करता येईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आपणही तशी प्रसिद्धी करावी अशी आपण विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.